हॅलो फ्रेंड्स, फ्लेवर्स विथ मनीषामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आजच्या टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कुकीज बनवणार आहोत. तर हे कुकीज खूप हेल्दी आहेत, मुलांनाही फार आवडतात. तुम्ही छोट्या टिफिनसाठी मुलांना हे कुकीज देऊ शकता. एकदम असे क्रिस्पी बनले आहेत. चला तर मग आपण सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. तर आज मी पाव कप ओट्स घेतले आहेत आणि अजून पाव कप ओट्स मी मिक्सरला बारीक करून घेतले आहेत. तर ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. अर्धा कप आपल्याला नाचणीचं पीठ घ्यायचं आहे. पाव चमचा आपल्याला दालचिनी पावडर घ्यायची आहे आणि अर्धा कप आपल्याला गूळ पावडर घ्यायची आहे. तुम्ही गूळ किसून घेतला तरी चालेल. 3 ते 4 चमचे आपल्याला मेल्टेड बटर घ्यायचं आहे. अर्धा चमचा आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि पाव चमचा आपल्याला व्हॅनिला एसेन्स घ्यायचं आहे. हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे. पहिलं सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि मग थोडंसं पाणी टाकून आपल्याला त्याचं जसं पीठ मळतो आपण तसं एकत्र करायचं आहे. थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे, एकदम पाणी मिक्स नाही करायचं आहे. 3 ते 4 चमचे पाणी आपल्याला सफिशियंट आहे. हलक्या हाताने आपल्याला पीठ मळायचं आहे. हे बघा, आपलं पीठ रेडी आहे. आपल्याला छोटे छोटे पुरीला जसे उंडे करतो आपण तसे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत. थोडंसं हलक्या हाताने त्याला मध्ये प्रेस करायचं आहे आपल्याला, एकदम हलक्या हाताने. हे बघा कसं दिसतंय असं. आता आपण या सगळ्याचे हे बनवून घेऊया आणि आता याच्यावर आपण हे मी क्रश केले ड्रायफ्रूट्स. याच्यात बदाम, अक्रोड, पिस्ता आणि काळे मनुके आहेत. तर हे आपल्याला याच्यावर डेकोरेशनसाठी ठेवायचे आहेत आणि थोडंसं हलक्या हाताने त्याला प्रेस करायचं आहे जेणेकरून ते त्यामध्ये बसतील. तर हे बघा, हे जर रेडी झालेत तर आता हे कुकीज मी एअर फ्रायरमध्ये बनवणार आहे. तर एअर फ्रायरमध्ये आपल्याला हे खाली बटर नाही लावलं तरी चालतं आहे, कारण ऑलरेडी हे बटरमध्येच बनवलेत आपण, त्यामुळे बटर लावायची गरज नाही आहे. तर मी एअर फ्रायरला 180 डिग्रीला मी 10 मिनटासाठी लावते आहे. 10 मिनटं होत आलेत आपले. तर बघूया. आपले कुकीज रेडी आहेत. हे कुकीज तुम्ही नक्की ट्राय करा. तुमच्या मुलांना कसे वाटले ते मला नक्की कळवा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत घरचं खा आणि हेल्दी राहा.